जय श्रीराम मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण निघालो आहोत छत्रपती संभाजीनगरवरनं बोदेगाव या माझ्या गावी. निमित्त कारण असं की आज होता नामकरण सोहळा आणि अभिष्टचिंतन सोहळा. तर तो कोणाचा ते तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल. या निसर्गाच्या मस्त सानिध्यातून आम्ही मस्त राईड करत निघालो होतो. आज आम्ही जेवण देखील नव्हते केले, म्हणून छोटासा स्नॅक्स म्हणून वडापाव खायचं ठरवलं आणि आम्ही पोहोचलो थेट वडापावच्या दुकानामध्ये. या ठिकाणी खूप छान आणि टेस्टी असे वडापाव मिळतात. इथून आम्ही पटकन वडापावचं पार्सल घेतलं आणि निघालोत. आज गाडी कोण चालवतं माहिती आहे? माझी बायको. ती जशी फटाफटा बोलते ना, तशी ती गाडी देखील खूप फास्ट चालवते. ते कसं आहे ना, इश्क हो तो रिस्क लेना ही पडता है. तर चला म्हटलं, रिस्क घ्यावीच लागेल. तर त्यामुळंच मी हेल्मेट घालून बसलो होतो. कसं आहे, जास्त पण रिस्क घेता येत नसते ना, जीव मुठीत धरून बसावा लागतो बायकोच्या मागे. असं करत करत आम्ही पोहोचलो कातपूरमध्ये. इथे खूप छान असं पावन गणपतीचं मंदिर आहे. ही या गणपतीची मूर्ती देखील खूप आखीव आणि रेखीव आहे आणि खूप छान मंदिर आहे. असं करत करत आम्ही पोहोचलोत आहोत पैठणमध्ये. हे आहे संत ज्ञानेश्वर उद्यान. हे खूप वर्षापासून बंद होतं, पण आता पुन्हा चालू झाले आहे. येथील वॉटर फाउंटेनचा शो खूपच छान असतो, मनाला मंत्रमुग्ध करणारा. असे करत करत आम्ही येऊन पोहोचलो नाथसागर जलाशयापाशी. यावर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला होता आणि नाथसागर जलाशयाचे सर्वच दरवाजे उघडण्यात आले होते. तुम्ही पाहतच असाल की किती छान आणि सुंदर असा पाण्याचा विसर्ग धरणातून चालू आहे. आम्ही इथे थोड्या वेळ थांबलोत, मजा केली, मस्ती केली आणि एक छोटेसे असे फोटोशूट देखील केले. फोटोशूट आवरून आता आम्ही निघालो आहोत गावाच्या दिशेने. गाव म्हटलं की एक वेगळीच ऊर्जा आणि आनंद असतो. खूप दिवसापासून मला तुम्हा सर्वांना एक गोष्ट दाखवायची होती. ते म्हणजे काय, तर ती ही विहीर. तुम्ही ही विहीर पहा, किती पाण्यानं तुडुंब अशी भरलेली आहे. निळशार पाणी आहे. कारण काय, तर यावर्षी पाऊस खूप प्रमाणात झाला ना, त्यामुळे हे सर्व छान असं फुललेलं दिसून येत आहे. शिवार देखील हिरवंगार आनंदमय दिसतं आहे. गावाचा रस्ता ओढ लावतो. घरी येऊन पाहतो तर काय, इकडे चालू होती जेवायची तयारी. आणि जेवणामध्ये काय बेत होता माहिती आहे? मस्तपैकी मटण बनवायचा कार्यक्रम चालू होता. या माझ्या दोन्ही बहिणी मटण बनवण्यामध्ये खूपच व्यस्त होत्या. आम्ही दोघांनी पटकन आवरलं आणि प्रोग्रामसाठी रेडी झालो. आज होता नामकरण सोहळा आणि वाढदिवस सोहळा. तर तो कोणाचा, तर तो होता माझ्या भाचीचा. तर हिचं नाव काय, तर हिचं नाव होतं शिवगंगा. किती सुंदर आहे ना नाव. नंतर इकडे पाहतो तर काय, वाटलेले चिवड्याचे पॅकेट्स माझी बहीण वापस घेत होती. हिला किती द्या, खायला कमीच पडतं, हो ना. नंतर आम्ही प्रँक म्हणून हिला वाट्या आणि ताटं गिफ्ट केले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझी बहीण आज मला खूप शिव्या आणि मारणार देखील आहे. अशाप्रमाणे वाढदिवस संपन्न झाला. कृपया लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.